छान सांगते हे सगळ्यांना माहितीच आहे. तर ते वर्णन सांगितल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की हा निरंजन नसून विठ्ठलपंत आहे. असं झाल्यानंतर जेव्हा पुन्हा ते गुरु तिथे गेल्यानंतर बोलवल्यानंतर असं का केलं विचारल्याबरोबर अशा कळकळा धारा आल्या डोळ्यातून आणि विठ्ठलपंतांना यावंच लागलं पुन्हा आळंदीला आणि संसार करावाच लागला. पण आता हे जे सगळे वेसोबा हे सगळे भेटले होते, यांनी जो त्यांचा छळ केलेला आहे, त्यांना नाही गावात राहून दिलं, तेव्हा त्यावेळेला सगळं म्हणजे पाणी हे सगळं बंद केलं त्यांचं आणि त्यांना वाळीत टाकलं. त्याच्यातूनही त्यांचा संसार चालू असताना आपल्या निवृत्ती रायाचा म्हणजे माझ्या गुरुचा जन्म झाला, साक्षात शिवच धरायचे. आणि 2-2 वर्षाचा गॅप ठेवून माझे ज्ञानोबा राया जन्माला आले. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शनी हारे पाप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, गुरु सेवेला गिजान त्रैलोक्याचे जीवन. असं हे जे सेवा करत असताना जे त्यांना लाभलं आणि जे त्यांना ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाचा उपयोग मात्र विठ्ठलपंतांना स्वतःला झाला नाही. मग त्याच्यातूनच आपण असं धरायचं किंवा सकारार्थीच विचार करायचा की हे 4 भावंडांनी आपल्यासाठी काय काय सहन केलं, आपल्यासाठी हे जे मी हातात धरलेलं आहे हे मला अक्षरशः म्हणजे अधिकारच मिळाला ना. सकळांशी येथे आहे अधिकार. म्हणजे हे जे सगळं मिळालं आपल्याला, नाही तर पहिलं तसं पाहिलं तर स्त्रियांना बघा पारायणला पण बसून देत नव्हते, ज्ञानेश्वरी काय आहे हे सुद्धा माहित नव्हतं, हरिपाठ काय आहे. गावोगावी बघा आता कसा केला आहे की 7 ते 9 कीर्तन आणि डायरेक्ट जेवण, म्हणजे स्त्रियांना ऐकायला मिळावा. पण आता काय प्रपंच कोणाला सुटत नाही आणि मग काही जण जेवायला यावं, कीर्तनाला यावं अशा पद्धतीने ते केले तर पार नवऱ्याला सांगतं जेवण बांधून घेऊन ये. आता काय करावं या पद्धतीला, बायकांना कीर्तन ऐकायला मिळावं म्हणून ते एक योजना आखलेली आहे. तर ते योजनेचा कोणाला लाभच घेता येत नाही. इकडे जेव्हा ज्ञानोबा राया, सोपान काका आणि आपले मुक्ताई हे सगळे जन्माला आल्यानंतर त्यांना मुंज करायची असते, त्यावेळेला आपल्या विठ्ठलपंतांनी जेव्हा या सगळ्या ब्राह्मणांकडे मागणी केली की मला माझ्या मुलांची मुंज करायची आहे, काय करायला हवं. म्हणजे संन्यासाच्या मुलांना कसले आले मुंज, हे तू संसार आणि संन्यास केला हे जमणार नाही, तू आमच्या ह्याच्यामध्ये बसत नाही, हे तुला मुंज करणे आणि मग काय करावं लागेल अशी विनंती केली, असा प्रश्न केला. तेव्हा तुला पैठणला जावं लागेल आणि तिथे तुला त्या सभागृहामध्ये उभं राहून तुला जो निर्णय तिथं मिळेल त्या निर्णयानुसार तुला वागावं लागेल. असं कुठल्याही ग्रंथात असं काही लिहिलेलं नव्हतं की संन्यास नंतर यायचं नाही, भक्ती मार्गानंतर संसार, असं काही लिहिलं नव्हतं. त्यावेळेला त्या भट लोकांनी का कुणास ठाऊक कशासाठी केलं असेल ते देवच जाणो, आपण कशाला वाईट बोलायचं नाही का. अशा पद्धतीनं जेव्हा विठ्ठलपंत गेले पैठणला, ज्या सभागृहामध्ये विठ्ठलपंत इतर विद्यार्थ्यांना शिकवायचे, दशग्रंथी जे शिक्षण होतं त्यांच्याकडं, जो अभ्यास होता, तो अभ्यास ज्या मुलांना ते शिकवत होते त्या सभागृहामध्ये माझे विठ्ठलपंत अक्षरशः हात जोडून उभे होते. किती वाईट वाटत असेल हो त्यांना की काय गुन्हा आहे माझा. आणि खुशाल तिथे असा निर्णय घेत आला की तुला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, तेव्हाच तुझ्या मुलांना ह्या संसाररूपी प्रपंचामध्ये सुख मिळेल. असं सांगितल्यानंतर असे आता वडील होणार नाही, आई वडील इथून पुढे होणार नाही. आणि त्यावेळेला काही अशी सोय नसल्यामुळं
त्याच रस्त्याने माझे विठ्ठलपंत अक्षरशः चालत चालत काय विचार आले असते ना मनात. हा? किती संकटातून पाय उचलत उचलत अक्षरशः उंबऱ्याजवळ आले आणि मोठी सावली होत होत गेली. रुक्मिणीला वाटलं माझ्या मुलांसाठी खूप चांगला निर्णय असेल आणि इथून पुढे आम्ही फार चांगले राहू एकत्र. पण अक्षरशः जेव्हा निर्णय सांगण्यात आला तेव्हा रुक्मिणी माता सुद्धा बोलल्या की मलाही राहणं. त्यांना सांगितलं देहांत प्रायचित्त फक्त वडिलांना सांगितलं. पण त्या म्हणल्या की असं आहे ना की नवऱ्याच्या म्हणजे आधी नवरा मरू नये ना, आधी बाईनं जावं ते सगळ्यात चांगलं आहे असं आम्ही वाचलेलं आहे. मला काही त्याच्यातलं माहित नाही. तर त्या म्हणाल्या की मीही तुमच्या बरोबर येणार. असं केल्यामुळं आता ह्या मुलांचं काय की माझ्या निवृत्तीरायावरच जबाबदारी सोपवली आणि दोघांनी देहांत प्रायचित्त घ्यायचं ठरवलं. तो दिवस आला. आता असं मी वाचण्यात आहे की इंद्रायणी तीरामध्ये त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं, पण असं नाही बरं का. म्हणजे असं मी 4-5 ठिकाणी वाचलं ऐकलं की ते चालत चालत गेले आणि दुसऱ्याच कुठल्या तरी म्हणजे हे परिक्रमा वगैरे आहे ना करतो आपण नर्मदा परिक्रमा, तिकडे देहांत प्रायचित्त घेतलं. मी असं ऐकलेलं आहे. म्हणजे मी खरं आहे असं म्हणत नाही. आणि देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर कुठल्या मुलांना सुख वाटेल.